गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 17 वर आहोत आणि आपला जो आर्टिकल सुरू आहे तो आहे 13.13 ज्याचं टायटल आहे इम्पल्स फंक्शन. इम्पल्स फंक्शन कशाला म्हणतात हे आपण आज बघणार आहे. आता ही जे डायग्राम काढलेली आहे हे वाय एक्सिस आणि हे टी एक्सिस म्हणून म्हटलेलं आहे. एक्सच्या ऐवजी टी दिलेला आहे आणि हा ओरिजिन आहे टी इज इक्वल टू ए आणि टी इज इक्वल टू ए प्लस 1. हे जेव्हा व्हर्टिकल आपण ड्रॉ केलं तर हा जो रेक्टँगल तयार झालेला आहे या रेक्टँगलची लेंथ ए पासून ए प्लस इप्सिलॉन म्हणजे याचा डिस्टन्स इप्सिलॉन आहे आणि हाईट जे आहे ते 1 अपॉन इप्सिलॉन आहे. म्हणजे एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज इप्सिलॉन इंटू 1 अपॉन इप्सिलॉन इज युनिटी 1. हे होईल. तर बघू आता व्हेन ए लार्ज फोर्स ऍक्ट्स फॉर ए शॉर्ट टाइम. एखादा फार जास्ती पॉवरचा फोर्स फार कमी वेळेसाठी जर अप्लाय केलं एखाद्या वस्तूवर म्हणा ऍक्ट केलं तर देन द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड द टाइम इज कॉल्ड इम्पल्स इन अप्लाइड मेकॅनिक्स. जर एखादा खूप जोराचा फोर्स ऍक्ट केला फार थोड्या वेळेसाठी देन द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड द टाइम इज कॉल्ड इम्पल्स इन अप्लाइड मेकॅनिक्स. द युनिट इम्पल्स फंक्शन इज द लिमिटिंग फंक्शन डेल्टा टी मायनस 1 which is equal to 1 upon epsilon comma a is less than t is less than a plus epsilon which is equal to 0. म्हणजे एक वेळा 1 upon epsilon केव्हा आहे a is less than t is less than a plus epsilon आणि एक वेळा which is equal to 0 केव्हा आहे otherwise. The value of a function ब्रॅकेट मध्ये हाईट ऑफ द स्ट्रिप इन द फिगर. So this height of the strip, that means rectangle, becomes infinite as epsilon tends to 0. Epsilon जर 0 कडे जात असेल काय epsilon जर 0 कडे जात असेल तर एनिथिंग डिवायडेड बाय 0 काय होऊन जाईल इन्फिनिटी येऊन जाईल. तेच इथं म्हटलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ ए फंक्शन becomes infinite as epsilon tends to 0 and the area of the rectangle is unity. Area of the rectangle म्हणजे लांबी गुणिला रुंदी. लांबी लेंथ इंटू हाईट. किती आहे इथे लेंथ इथे इप्सिलॉन आहे आणि हाईट किती आहे 1 अपॉन इप्सिलॉन आहे म्हणून युनिटी येऊन जाईल. त्याच्यानंतर द युनिट इम्पल्स फंक्शन. The unit impulse function is defined as follows. Delta which is equal to t minus a which is equal to infinity for t is equal to a, 0 for t is not equal to a and 0 to infinity delta t minus a dt which is equal to 1. Area of strip which is equal to 1. Laplace transform of unit impulse function. Integral 0 to infinity f of t delta t minus a dt which is equal to a to a plus epsilon f of t आणि डेल्टा t minus a काय आहे 1 upon epsilon dt which is equal to upper limit minus lower limit into f of eta
इंटू 1/ε. इथं कोणता रिझल्ट वापरला आपण? मीन व्हॅल्यू थेरम इज इंटेग्रल a to b f of t dt which is equal to अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ब्रॅकेट मध्ये इंटू f of eta where a is less than eta is less than a plus epsilon. आणि याचं कॅल्क्युलेशन काय आलं मग? हा a कटला, हा इप्सिलॉन कटला आणि f of eta शिल्लक राहिला. प्रॉपर्टी फर्स्ट काय आहे? प्रॉपर्टी फर्स्ट इंटेग्रल 0 to infinity f of t delta t minus a dt which is equal to f of a as epsilon tends to 0. ही पहिली प्रॉपर्टी. नोट मध्ये काय दिलेलं आहे बघा? इफ f of t is equal to e to the power minus st and Laplace delta t minus a which is equal to e to the power minus as. याच्यावर जर आपण लाप्लासची डेफिनेशन यूज केली तर लाप्लास डेल्टा टी मायनस ए विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 to infinity e to the power minus st into delta t minus a dt. तर त्याचा रिझल्ट काय आला? e to the power minus as. हे आपल्याला वापरायचं आहे. सो एक्झाम्पल 21 ऑन पेज नंबर 817 काय आहे? इव्हॅल्युएट इंटेग्रल 0 to infinity e to the power minus 5t into delta t minus 2 dt. Solution: we have integral 0 to infinity e to the power minus 5t into delta t minus 2 dt. So which is equal to integral 0 to infinity e to the power minus st delta t minus a dt. असं आपण केव्हा लिहू शकतो? जर a is equal to 2 आणि s is equal to 5 म्हणत असेल तर. याच्यावरून बाय डेफिनेशन which is equal to Laplace delta t minus a which is equal to e to the power minus as which is equal to e to the power minus 2 into 5 which is equal to e to the power minus 10. फार छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f of t डेल्टा डॅश t minus a dt which is equal to मायनस एफ डॅश ऑफ ए. ही दुसरी प्रॉपर्टी आपल्याला गरज असेल तर वापरता येईल. सो एक्झाम्पल 22 ऑन पेज नंबर 870 फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी चा क्यूब इंटू डेल्टा टी मायनस 4. सोल्युशन: वी हॅव लाप्लास टी चा क्यूब डेल्टा टी मायनस 4 विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 to infinity e to the power minus st into t raised to 3 delta t minus 4 dt. this is by definition of Laplace transform. परंतु जेव्हा t मध्ये टर्म आहे त्यावेळेस आपण एक फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. कोणता? जर t ला पॉवर 3 असेल तर 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय s raised to 3 plus 1 so which is equal to 3 फॅक्टोरियल upon s raised to 4. आणि इंटेग्रल 0 to infinity e to the power minus st into delta t minus 4 dt means e to the power minus 4 yes जे की आलेला आहे. एक्सरसाइज मधले 2-4 एक्झाम्पल बघून घेऊ. छोटे छोटे आहेत. एक्सरसाइज 13.5 ऑन पेज नंबर 870. पहिला एक्झाम्पल इव्हॅल्युएट द फॉलोइंग. पहिला एक्झाम्पल इंटेग्रल 0 to infinity e to the power minus 3t into delta in bracket t minus 4 dt. दूसरा लाप्लास e to the power minus 4t into delta t minus 3. तीसरा इंटेग्रल माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी e to the power minus 3t delta dash in bracket t minus 2 dt. इथं आपल्याला ही प्रॉपर्टी 2 वापरता येईल तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये. चौथा लाप्लास डेल्टा टी मायनस 4 अपॉन टी. तर पहिलं सुरुवात करू. सोल्युशन: वी हॅव इंटेग्रल 0 to infinity e to the power minus 3t डेल्टा टी मायनस 4 dt. याला आपण डेफिनेशन मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 to infinity e to the power minus st into डेल्टा टी मायनस 1 dt. a ची किंमत जर 4 असेल आणि s ची किंमत 3 असेल तर याच्या बदल्यात आपण हे लिहू शकतो. and by definition which is equal to e to the power minus
as, which is equal to e to the power minus 4 into 3, and which is equal to e to the power minus 12. Next example, that's a solution. We have Laplace e to the power minus 4t into delta t minus 3. So with the help of Laplace transform definition, we can write down which is equal to integral 0 to infinity e to the power minus st e to the power minus 4t delta t minus 3 dt, which is equal to integral 0 to infinity e to the power minus taken out common and t taken out common, write down in bracket s plus 4 into delta t minus 3 dt, and which is equal to simply e to the power minus 3 as, s च्या जागेवर s plus 4 आहे, a च्या जागेवर 3 आहे, म्हणून e to the power minus 3 in bracket s plus 4. Next example 3, त्याचं सोल्युशन. We have integral minus infinity to infinity e to the power minus 3t into delta dash t minus 2 dt. हे आहे प्रॉपर्टी 2 टाइप, which is equal to minus f dash of a. a ची किंमत किती आहे इथे 2 आहे, म्हणून which is equal to minus f dash of 2 by property 2. आता इथे f of t ची किंमत किती आहे, because f of t is equal to e to the power minus 3t. This implies f dash of t is equal to minus 3 e to the power minus 3t. But we want f dash of 2. Hence f dash of 2 which is equal to minus 3 e to the power minus 3 into 2 म्हणजे minus 6. And hence integral minus infinity to infinity e to the power minus 3t into delta dash t minus 2 dt, which is equal to this minus and this minus plus 3 e to the power minus 6. And last solution 4. We know that Laplace f of t which is equal to capital F of s, and Laplace delta in bracket t minus 4 which is equal to e to the power minus 4s, and it is nothing but capital F of s. Hence we want to find out the value of Laplace 1 upon t into delta t minus 4. याच्यासाठी एक रिझल्ट आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. काय आहे तो रिझल्ट, लाप्लास हा f of t upon t which is equal to integral s to infinity capital F of s ds. तर इथं f of t ची डेल्टा t minus 4 आहे, लाप्लास 1 upon t डेल्टा t minus 4 which is equal to integral s to infinity capital F of s ds. But capital F of s is e to the power minus 4s. So which is equal to integral s to infinity e to the power minus 4s ds. इंटेग्रेशन जर केलं तर which is equal to e to the power minus 4s divided by minus 4. Limits from s to infinity. When we substitute upper limit infinity, e to the power minus infinity is 1 upon e to the power infinity is 1 upon infinity is 0. This minus and lower limit चा minus plus e to the power minus 4s च्या जागेवर s ठेवायचा, e to the power minus 4s upon 4. तर याचं आन्सर येईल Laplace 1 upon t into delta t minus 4 which is equal to e to the power minus 4s upon 4. तर मित्र हो, आजच्या या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.